भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. नाही, ज्या अंतकरणामध्ये प्रेम नाही तिथं भक्ती जन्म घेत नाही, लक्षात घ्या. आणि प्रेम कुठं तयार असते? निर्दयी माणसाजवळ राहते का? प्रेम निर्दयी जेव्हा माणसाजवळत नाही, तो मोह राहते. आपण कुटुंबामध्ये मोह करत आहोत, आपण सद्भक्त आहोत. जीवन जगत असताना कुठेही जा, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. जिथं आपण बसतो उठतो तिची व्यवस्था पाहिली पाहिजे. कुटुंब व्यवस्था आहे का? कुटुंब व्यवस्था असलेल्या घरी तुम्ही बसता तर तुम्हाला कसा बर्ताव करावा लागेल. समाज व्यवस्था असेल तिथं कसं वागावं लागेल. धर्म व्यवस्था आहे तिथं कसं वागावं लागेल. आश्रम व्यवस्था आहे तिथं कसं वागावं लागेल. विचार करावा लागेल. भाऊजी उचलली जीभ लावली टाळूला, कसे वागाल, कसे बोलाल, काय होईल, गडबड होईल. नाही, गोंधळवणी टाकेले जन्मना, झाला प्रेमशक्तीचा धिंगाणा. जिकडे तिकडे पहावे फुटीर्थ कल्पना, जिकडे तिकडे झाल्या, नाही का. म्हणून आपल्या बोलण्या चालण्या वागण्यांनी, आपल्या प्रचारांनी, आपल्या वाचनांनी, आपल्या जगण्यांनी लोकांचे मन गोंधळून टाकण्याचं काम पापकर्म आहे मित्र हो. पापकर्म, पापवृत्तींनी केलेले कर्म माणसाच्या जीवनामध्ये देह दुःख निर्माण करते. पुण्यवृत्तींनी केलेले कर्म माणसाच्या जीवनामध्ये देह सुख प्राप्त होते. आणि निजवृत्तीने केलेले जे कर्म आहे ते माणसाच्या जीवनामध्ये जीवाचं कल्याण होते. सुखाच्या दिशेने आणि दुःखाच्या दिशेने जीवाचं कल्याण होत नाही. सुख आणि दुःख जाणारं येणारं आहे. तुम्हाला वाटते आम्ही सुखी आहो, अरे तुमचं सुख किती दिवस आहे? नाही, किती दिवस आहे? कुठवरी भोगीशी मौजा, मग येती यमाच्या फौजा. कारण फौजा न यावून काहीच केलं नाही ना आपण. म्हणून अतिप्रेम से गुरु संत की सन्मान भक्ती कीजिए. प्रेमभाव जागा ठेवा. श्रीकृष्णाविषयी, श्रीरामाविषयी, जगन्नाथाविषयी, विष्णूविषयी, जे जे काही तुमच्या मनामध्ये ज्यांच्या ज्याविषयी तुम्हाला आदर आहे, साधू संतांचा, देवाधर्मांचा, नेते मंडळींचा, नवे तुमच्या घरातल्या दारातल्या लोकांचा आदर तुमच्या मनामध्ये असेल तर त्यांच्याविषयी द्वेषभाव काढून टाका. द्वेषभाव कुठे तयार होते माहिती आहे का? कुठे? ज्याला दोष दिसते, दोषच पाहायचे. अधम, मध्यम, उत्तम आणि उत्तमोत्तम 4 माणसं आहेत समाजामध्ये. अधम वृत्तीचे जे जीव आहेत त्यांना फक्त दोष दिसते. तो शोधतच राहते चूक कुठं याची. तर स्वयंपाकात चूक शोधल, झाडझुडीत चूक शोधल, बोलण्यात चूक शोधल, वाचण्यात चूक शोधल. निंदकाचे श्रवण गुण दोषावरी वसे मन. दोष ठेवी दुसऱ्यासी तो स्वयं असे आपणाच पासी. ऐसे कळे ना जयाशी तो एक पडत मूर्ख जाणावा. अरे मूर्ख परवडले पण समजून मूर्खपणा आपण करतो. मूर्ख माणूस एकटाच बुडते आणि पडत मूर्ख माणूस 10 जणाला घेऊन बुडते. हे आम्ही पडत मूर्ख वय प्रचार करणारे. ज्या प्रचाराच्या माध्यमाने पूर्ण कुटुंब आपण पोचत आहोत. थोडीशी नाही राहिली शिल्लक. जे श्रोते आहेत ते कष्ट करून जगत आहे. प्रत्येक संतांनी कष्ट करून पोट भरा, नाही का. तुकड्या मने फजित खोरा, कष्ट करून पोट भरा. कष्ट करूनच धन जोडावे, ते धन सत्कारीच लावावे. निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागुनी, नाही का. संतांचा सिद्धांत असो. हा सिद्धांत केव्हा कळेल? आम्हाला साधू संतांच्या आचाराकडे आमची दृष्टी असेल तर. बाबाजी म्हणतो आपण, पण दृष्टी त्यांच्याकडे नाही आहे. फक्त स्टेज पुरतं बाबाजी आहे. तिकडे गेलं का आपली दृष्टी बदलते, आहे की नाही. भेददृष्टी तयार होते, वक्रदृष्टी तयार होते, देहदृष्टी तयार होते, अनेक प्रकारची दृष्टी आहे. पापदृष्टी तयार होते, नाही होते की नाही. माझी होते, तुमची होती की नाही माहीत नाही. वक्रदृष्टी सोडली पाहिजे, देहदृष्टी सोडली पाहिजे, भेददृष्टी सोडली पाहिजे. काय घेतली पाहिजे? ज्ञानदृष्टी घेतली पाहिजे, आत्मदृष्टी घेतली पाहिजे, निजदृष्टी घेतली पाहिजे. नाही, आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, यावी न चावटी. ज्ञानदृष्टी महत्त्वाची आहे. ज्ञानदृष्टी स्थिरता जोडी आणि चंचलत्व मनाचे. ज्ञानदृष्टी घेऊन जगलो का मनुष्य स्थिर राहते. अनुकूलता या प्रतिकूलता राहा. घरातले लोक, समाजातले लोक तुमच्या
मतानुसार चालो न चालो, तुम्हाला पाहिजे असलं त्यांचं वर्तन असो न असो, याची राहील ज्ञानदृष्टीच. ज्ञानदृष्टी राहिल्यानंतर याला करता येईल क्षमाच. दया, क्षमा, शांती हीच सात्विकांची संपत्ती. आणि निष्ठुरपणे दंडावे विरोधकाप्रती, यात सज्जनपणा कसले. आपण निष्ठुर जर झालो, अरे तो अगला मनुष्य अज्ञानी आहे, अहंकारी आहे, धनलोभी आहे, पापकर्मी आहे. तुम्हाला कळते ना तो पापकर्मी आहे म्हणून, धनलोभी आहे कळते ना, अज्ञानी आहे, अहंकारी म्हणून कळलं ना तुम्हाला. मग कळलं ना, वळत नाही का. मग तुम्हाला जी गोष्ट कळली, हा मूर्ख माणूस आहे म्हणून कळल्यावर तुम्ही शहाणे झाले की नाही, का नाही झाले. तुम्हाला कळलं हा मूर्ख माणूस आहे म्हणतो, तुम्ही शहाणे झालेच का नाही झाले. मग शहाण्या माणसाचं काम कोणतं आहे. मूर्खाला 2 रट्टे मारायचं आहे. शहाण्याचं काम कोणतं आहे. मूर्खाचं बोलणं पोटात घालायचं, चूप राहून जायचं, ऐकल्याचं नाही ऐकलं करायचं, क्षमा करायची, नुकसान करायचं, अपमान सहन करायचा. साधू संतांचं कथन आहे राजू हे. आम्हाला जगताना साधू संतांच्या वचनाचं काम नाही का. फक्त बोलताना आणि सांगतानाच आहे का, जगताना नाही. तन्मन वचन पट द्रव्य अन्नादिकसे सेवा कीजिये. साधू संतांच्या वचनांचा चर्चेचा आदर राखा, कदर ठेवा. आणि त्यांनी सांगितलं तन्मन वचन पट द्रव्य अन्नादिकसे सेवा कीजिये. कशानी. शरीरानी, मनानी, वचनांनी. पट म्हणजे कपडा. पट तन्मन वचन पट द्रव्य. द्रव्य समजते, अन्न पैसा. द्रव्य अन्नादिकसे सेवा कीजिये. सेवा करण्याचे माध्यम आहे तुमच्याजवळ आहे तर माध्यम वापरा. शरीराने सेवा करा. ढकलून द्या का. नाही सावरा. दारू पिऊन तुमच्या अंगावर जर माणूस आला एखादा, तर ढकलून द्यायचं का सांभाळायचं. काही लोक म्हणतात तशालाही सांभाळायचं का जी. मग सज्जनपणा इतका फुकटचा येते का, इतका सस्ता आहे का सज्जनपणा. नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय अंगी देवपणा येत नाही. लक्षात घ्या, टाकीचे सोसा लागते. म्हणून सहनशीलताची त्याचे ब्रीद, तोंडी नये कधी अपशब्द. जरी झाला वादविवाद तरी गांभीर्याशी न सोडावे. ही दिशा आहे परमार्थांची. आपलं गांभीर्य आणि माधुर्य सोडलं नाही पाहिजे. जेव्हा आपण गांभीर्य आणि माधुर्य सोडून जीवन जगतो, तेव्हा आपल्या वाट्याला दुःखच येते, नाराजीच येते. लक्षात घ्या, आपण ते कळत नाही. आपल्याला फक्त सुख पाहिजे. 2 साधू होते, आश्रमामध्ये गेले आणि काही दिवस राहिले. एक होता तमोगुणी आणि एक होता सत्वगुणी. आहे की नाही, राहते ना, आपल्याजवळ राहते तिन्ही गुण. काही दिवस निपटल्यानंतर जो तमोगुणी होता, तमोगुणी माणसाचं निपते का 4 जणात. नाही शक्यच नाही. तम म्हणजे काय, नरकात मजरा. दुसरं नाही तिथं. कोटचा उसाचा गोड ऊस येईल तिथं नाही. त्यांनी काय केलं, म्हणजे या आश्रमात काही पडलं नाही, हे सगळे अहित खाऊ आहे, खात्यानं झोपते. अरे तुले काय करायचं आहे, एवढी रिकामपर घेते काय तू. कोई कैसे ही रहू तुझेसे क्या मतलब. आपण माणसाने आपली करणी पाहिली पाहिजे. तिथं 2 गोष्टी केल्या त्या 2-4 लोकांसोबत आणि चालला आला. तरुण होता, तो राहिला, इकडे आला. कारण त्याच्यामध्ये काय होते, इंद्रियांचे विषयांचे चाळे होते. नैष्टिक ब्रह्मचर्य पाळा, राष्ट्रसंतांची उभी आहे. नैष्टिक ब्रह्मचर्य पाळा, परी अधपात टाळा. आणि मनी 8वे विषयीचा तरी सांभाळावा गृहस्थ धर्म. सोंग नाही करायचे. जमत असेल तर करा, नाही तर गृहस्थ धर्म सांभाळा. अधपात होते. काय होईल तुमच्या जीवनामध्ये, कोणीकडे दिशा जाईल, कोणीकडे वळून काही सांगता येत नाही. इकडे विचारा, बाहेर विचारायचं काही काम नाही आहे, इथंच सगळं आहे. आला 2-4 महिने राहिला, एका मुलीशी प्रेमसंबंध जोडला आणि तिला बायकोन घरात ठेवून घेतली. कोण, त्या साधूनं. घडत आहे प्रकार असे. भजनामध्ये जा, भजनात जाता जाता तीर्थ जोडपो तयार होऊन जाते. एक घडत आहे. दंतकथा नाही राजू,
आम्हाला सांगणाऱ्याला थोडी लाज वाटली, आम्हालाही लाज नाही वाटत. आम्ही बेकदरीच आहो, आम्ही त्याला परमार्थच म्हणतो. पत्नी केली, एक मुलगी झाली, 2 मुली झाल्या. आता ते जोडलेलं नातं नाही का. अरे हा कपडा काल केला आणि ठिगर लावला काल केला, ठिगर तर ठिगरच हो राजे हो. ते पोरगी याच्या घरी प्रेम म्हणून आली, याला सोडून चालली गेली. 2 पोरी झाल्या तर तिला कदर नव्हती पोरीची आपल्या. हा एकटाच होता नाही. आणि या दोन्ही पोऱ्याच्यानं कसं तरी लग्न केलं आणि हा बिमार पडला, दवाखान्यात भरती झाला. अचानक संयोगाने ते साधू लोक त्या गावात आले, सांगितलं म्हणे अमुक अमुक दवा. अरे तो आमच्या आश्रमात राहिला होता म्हणून भेटीसाठी गेले ते. आणि तो रडायला लागला. बाबा म्हणे भाय हाल झाले, तिथं राहिलं असतं तर बरं होत होतं. म्हणे इकडे हालच आहे बाबा, झंझटीचं काम आहे. म्हणे मुलं बाळ की तुला? मुलं बाळ आहे राजा, पण काय कामाचे? नंतर कळलं काय कामाचे. लक्षात घ्या. काय करू बाबा मजला असून 2 कन्या. 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 पंख फुटल्यावरती पंख फुटल्यावरती गेला उडून भुरकची मन्या. उडून भुरकची मन्या. काय करू बाबा मजला असून 2 कन्या. काय करू बाबा मजला असून 2 कन्या. काय करू बाबा मजला असून 2 कन्या. तुम्ही जंजाळामधीनच तुम्ही जंजाळामधीनच स्मरण आई बापाचे. स्मरण आई बापाचे. मुलं बाळ झाली यावरती. मुलं बाळ झाली यावरती. भान नाही उपकारांचे. भान नाही उपकारांचे. मुलं बाळ झाली यावरती. भान नाही उपकारांचे. खाटेवरती पडून भोगितो. केला कर्मा जीव घेण्या. केला कर्मा जीव घेण्या. काय करू बाबा मजला असून 2 कन्या. काय करू बाबा मजला असून 2 कन्या. काय करू बाबा मजला असून 2 कन्या. व्यथा सांगत आहे. माणसाला व्यथा केव्हा कळते? ठोकर खाल्ल्यावर. शहाणपणाची गोष्ट कोणीच ऐकत नाही. लक्षात घ्या. खाणे पिणे बंद झाले आजारी पडल्यावरी. खाणे पिणे बंद झाले आजारी पडल्यावरी. खाणे पिणे बंद झाले आजारी पडल्यावरी. निरप देऊनी थकलो मी. कोणी नच आले दारावरी. निरोप देऊन थकलो आम्ही. कुणी नाले दारावरी. निराशाच पदरी आली. निराशाच पदरी आली. यमयातना भोगण्या. यमयातना भोगण्या. काय करू बाबा मजला असून 2 कन्या. काय करू बाबा मजला असून 2 कन्या. काय करू बाबा मजला असून 2 कन्या. सांगितलं बाबा म्हणे आश्रमात होतो, संताच्या संगतीमध्ये होतो. मला माहीत नव्हती इतकी झंझट. जोडली म्हणे बायको. 2 मुली झाल्या, ती मला सोडून गेली.
अरे जोडाल ते सोडलंच. लक्षात घ्या, जोडण्यानं जमत नाही. आत्मीयता अंतरीचा जिव्हाळा पाहिजे. लक्षात मित्र, ही काही उसणी गोष्ट नाही आहे. जेवाचीच कडीन जेवाचा भात आणि जेवणी या तृप्त कोण झाला, कसे होणार आहे, शक्य नाही. सांगितलं महाराज, काय करू बाबा मधला असून दोन कन्या, पंख फुटल्यावरती गेल्या उडूनी भुरकन चिमण्या. दोन्ही गेल्या आपापल्या घरी. आपापल्या घरी गेल्यावर लक्षात घ्या, गुंतुनी गेल्या जंजालामध्ये, नच स्मरण आई बापाचे. लक्षात घ्या, पुढं मी सांगणार आहो. उदाहरण तुमच्यासाठी आहे. आपण जीवनभर का करत आहो, कोणाच्या कामी पडत आहो, जन्म कुठं घेत आहो, पालनपोषण कोण करत आहे. संतांनी आपल्या जीवाची लाई केली, रक्ताचं पाणी केलं, आयुष्य वेचलं, येन केन प्रकारे खूप वेचलं, खूप दिलं. पण आपण मजाक करत आहोत. राष्ट्रसंताची पुण्यतिथी आहे, जयंती आहे, नाही हे पैसा उधळतो आहोत. काही त्यांच्या वचनांची, चारित्र्याची, आदर्शाची काही आपल्याला गरज देणं गेलं काही नाही. लक्षात घ्या, गुंतून गेल्या माया जाळी, नच स्मरण आई बापाचे. मुलं बाळ झाली यावरती, भान नाही उपकारांचे. लक्षात घ्या, खाटेवरती पडून झोपतो, भोगितो केल्या कर्मा जीव घेण्या. काय करू बाबा मजला असली दोन कन्या. भोगत आता खाणे पिणे बंद झाले, आजारी पडल्यावरी, निरूप देऊनी थकलो मी, कोणी न चाले दारावरी. हे निरूप पाठवतो, येते का नाही येत, तुम्ही कमी पडा ना. प्रत्येक दिवाळीला दसऱ्याला मस्त कपडे घेऊन जा, खजूरचे पुडे घेऊन जा, सणाले पैसे द्या. मग आमचा भाऊ नाही आला या दिवाळीला, खाऊन खातो. भाऊ यायला पाहिजे होता, फोनावर फोन करते. काका नाही आला, मामा नाही आला, बाबा नाही आला, नाही. आणि रक्त मासाटलं तर पत्रही नाही, फोनही नाही. का करते, म्हातारीचे हाल आहे राजीव. पोरासमोर बोलायला जमत नाही. हे का मी का सांगत आहे माहीत आहे का. हां, आपल्यालाही कदर नाही. संतांचा आचार आपण डोळ्यासमोर ठेवला नाही. जीवनभर तुम्ही त्याच्यावरच प्रेम केलं, संतांच्या अवसर प्रेम केलंच नाही, म्हणून ही गती येते. ऐशी ही जगाची रीतया, रीतीमध्ये पडलो आम्ही, सुखवितो जीवन म्हणून घालविले आम्ही तुम्ही. नाही, अनंत मने शेवटी काय केले, नाही व्यर्थ पश्चातापाविना. काय करू बाबा मजला असली दोन कन्या. ही रीत आहे जगाची, त्यांनाच नाही आपल्याला लागू आहे. ऐशी ही जगाची रीतया, रीतीमध्येच पडलो आम्ही, सुखवितो म्हणून जीवन घालविले आम्ही तुम्ही. आता काय, पोरं सुख देईल बा, मित्र सुख देईल बा, शेजारी सुख देईल बा, घासातलं घास देते, वाटीतली वाटी देते, ताटातलं वाटी करते. पण स्वतंत्र आणि स्वाधीन जीवन जगण्याची कला कोणी शिकवतही नाही, शिकतही नाही. खाऊन का घे ना का बापू, खाऊन चटणी खाते का, घे वरंगे. याला वाटते खूप परमार्थ करतो. अरे त्याला आळशी बनवत आहे तू. या तुमच्या देण्या घेण्याच्या ज्या पद्धती आहे, त्या दरिद्री बनवायच्या पद्धती आहे. समाजामध्ये ज्या रूढी परंपरेच्या पद्धती आहे, महाराजांनी म्हटलं 3 पथ्य दिली आहे. असावे निर्व्यसनी, लोभ नसावा मनी, आणि घातक रूढी सोडून परमार्थ करावा. पण सोडतो का आपण. नाही नाही नाही, बारस आहे चालला, वाढदिवस आहे चालला, नवस आहे चालला. अरे राम राम राम. महाराज संतांनी सांगितलं सोडून द्या जंजाल, जंजाल सोडून द्या. आणि आपण करावंच लागते, करावंच लागते, करावंच लागते, करावंच लागते. ठीक आहे, ठीक आहे, येईल एक दिवस आपल्यासाठी मित्र हो. म्हणून करे गुरु भक्ती, ज्ञान धन लूटे. करे गुरु भक्ती, भक्ति किए सो मुक्ति को पावे, जग व्यवहार न घूटे. करे गुरु भक्ती, ज्ञान धन लूटे. भक्तीचे मार्ग 2 आहे, लक्षात घ्या. आपणही भक्ती करतो, आपण भक्तीचा आपल्याला फळ का प्राप्त होत नाही.
संत लिहितात भक्ती किये सो मुक्ती को पावे. भक्ती मार्गामध्ये तुम्ही जीवन जगत असाल, आपल्या जीवनामध्ये भक्ती असेल तर मुक्ती को पावे, मोक्षाप्रत नक्कीच जाईल. मोक्षाचा अर्थ काय आहे? मोक्षाचा अर्थ असा आहे मुक्त होणे. कशातून? दुःखातून, संतापातून, निराशेतून, नाराजीतून, गरिबीतून, नाही खाण्याघेण्याच्या आवडीनिवडीतून, प्रत्येक गोष्टीतून मनमुक्त होण्याचा ना मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काय वैकुंठाला जाणं नव्हे. लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये जे कधी पश्चाताप येते, नाराजी येते, उदासीनता येते, द्वेष येते, वाहत जातो, पश्चाताप होते, त्रस्त होऊन जातो, चिड संताप येते, त्या सगळ्या गोष्टीतून मुक्त होणं याचं ना मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे काही वैकुंठाला जाणं नव्हे. आणि या नाना प्रकारच्या त्रिविध तापातून मुक्त व्हासाठी तर नर द्या. माणूस तन तुमको मिला कल्याण करने के लिए, नाही. आणि पुढं काय? सत्संग भक्ती ज्ञान से त्रयताप हरणे के लिए. सगळ्यांना पाठ आहे, पण दिशा सुरू केली का आपण? सत्संग भक्ती ज्ञान से त्रयताप हरणे के लिए. त्रितापांनी आधी व्याधी उपाधी तयार होते. त्या दिवशीच्याच प्रवचनामध्ये सांगितलं, भिशीला ऐकलं असेल कोणी. आधी व्याधी उपाधीच्या झंझटीमध्ये आपण पडलो. संतांच्या वचनाने आधी व्याधी उपाधी नष्ट होते. पण तू केव्हा? स्वर दे, स्वर स्वर स्वर. नंद धनंद ना रे ना ना. साधना चतुष्टय संपन्न, 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 साधना चतुष्टय संपन्न. तोचे पावे गुरु पुन्हा, तोचे पावे गुरु पुन्हा, तोचे पावे गुरु पुन्हा. केदार तोची पावे गुरु पुन्हा, तोची पावे गुरु पुन्हा. साधना चतुष्टय जान, साधना चतुष्टय जान, साधना चतुष्टय जान. तोची पावे गुरु पुन्हा, तोची पावे गुरु पुन्हा, तोची पावे गुरु पुन्हा, तोची पावे गुरु पुन्हा. तोची पावे गुरु पुन्हा, तोची पावे गुरु पुन्हा, गुरु पुन्हा. तोची पावे गुरु पुन्हा. साधना संपन्न, साधना चतुष्टय संपन्न, साधना चतुष्टय संपन्न. हे कळण्यासाठी
साधन चतुष्टय संपन्न. संतांच्या वचनांचं गम्य करण्यासाठी लक्षात घ्या, चित्त चतुष्टय जे साधन आहे ते संपन्न झाले, बलवान झालं पाहिजे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आपलं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे हे निर्बल आहे. अंतःकरणामध्ये स्मरण टिकत नाही, चित्तामध्ये तयारी करतो पण काम होत नाही, बुद्धीमध्ये निर्णय घेतो पण निर्णय बदलून आपल्या देहबुद्धीचे पण कर्म करतो. निर्णय ज्ञानाचे राहते आणि कर्म देहबुद्धीचं राहते. कसं शक्य आहे बाबाजी? हे चित्त चतुष्टय संपन्न जे आहे, बलवान जर करत असाल तुम्ही, तर संतांचं कथन होते. लक्षात घ्या, करी गुरु भक्ती ज्ञान धन लुटे. करी गुरु भक्ती. त्या साधूने सांगितलं, मित्रा तू तिकडलं सोडून दिलं, इकडे आला आणि आयुष्यभर तू फक्त मुलामुलीवर, पत्नीवर प्रेम केलं. याचा अर्थ असा आहे की संतांनी आपल्या पत्नीवर, मुलाबाळावर प्रेम करू नये, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये असं सांगितलं का? नाही नाही नाही, चुकीचं आहे. प्राप्ती पदार्थ कारणे कोई गृही कोई आहे ना साध. प्राप्ती, समाधानाची, ज्ञानाची, हिताची प्राप्ती करण्यासाठी गृहस्थी धर्मांचेही लोक अधिकारी आहेत आणि विरक्त धर्माचे लोक अधिकारी आहे. अधिकारी नाही असं नाही, आपली आई बहीणही अधिकारी आहे, 2-3 मुलं बाळ सांभाळणारे लोकही अधिकारी आहे. गुरु दाता शिष्य पात्रही तबही फल अधिकार वेही तो सच्चे भये पाप ताप सबछार. कथन करणारा, समजून देणारा, कुटुंबाचं पालन करणारा, समाज व्यवस्था हाताळणारा, धर्मव्यवस्थांचा प्रचार करणारा, आश्रम व्यवस्था चालवणारा आचार्य जो आहे, या सगळ्यांनी आपापली जबाबदारी घेतली पाहिजे. आपण व्यवस्था पाहत नाही, कारण कार्यव्यवस्था वाचा. जी व्यवस्था तुम्हाला पाहिजे, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, जी व्यवस्था तुम्हाला पाहिजे, सुखाची दुःखाची, कोणी मला काही बोलले नाही पाहिजे, माझ्याशी विरोधन चालले नाही पाहिजे, मला माझ्या मार्गामध्ये अडथळे आले नाही पाहिजे, अशी जी काही तुमची कामना आहे, जी व्यवस्था तुम्हाला अभिप्राय आहे ज्या व्यवस्थेचा, मला अशी व्यवस्था माझ्या जीवनात असली पाहिजे, ती व्यवस्था नक्कीच तयार करता येते. पण त्यासाठी कार्य करावं लागते आणि त्या व्यवस्थेचं कार्य करण्यासाठी कारण घडवावं लागते. उद्दिष्ट बदलावं लागेल की नाही? आपलं जे उद्दिष्ट आहे ते बदलावं लागेल. मोहाच्या पूर्तीसाठी आपण जगण्याचं आपलं उद्दिष्ट आहे आणि मोह हे दुःख निर्मितीचं साधन आहे. आसक्ती आणि स्नेहसूत्र या दोन्हीपासूनही दुःख विचित्र तुम्हाला उभी पाठ आहे. परंतु जे दुःख निर्मितीचं साधन जे मोह आहे, स्नेह आहे, आसक्ती आहे, तेच उद्दिष्ट आपल्या जीवनात असेल तर तुम्ही उद्दिष्टाचंच कार्य कराल. कोणतं कार्य कराल? जे कारण आहे तेच कार्य कराल. कधी आता माझ्या डोक्यात लग्न नाही, वास्तू नाही, काही, मी ते काम करील का? कधी नाही करणार. माझ्या डोक्यात प्रचार कार्य आहे, ते मी काम करील. या प्रचारामध्ये मला त्यागपरायण वृत्तीन जीवन जगायचं आहे, माझ्या मंडळीला समजून द्यायचं आहे, असं मला माझं ध्येय असेल तर माझ्यावर उपासमारीची जरी पाळी आली तरी मी त्या ध्येयापासून पदच्युत होणार कसं होईल? शक्य नाही. ध्येय आहे ते. आणि जर ध्येय नसेल तर पदच्युत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जी व्यवस्था तुम्हाला अभिप्रेत आहे, ज्या व्यवस्थेसाठी तुम्ही जीवन जगत आहे, त्या व्यवस्थेचं कार्य करा आणि जे कार्य तुम्हाला करायचं आहे त्याच्या मागचं उद्दिष्ट शोधा. सत्य संकल्पाचा निश्चय लावी जीवनाशी सोय आणि वाट चालता निर्भय मुक्काम पावे ठाईचं. नक्की ठाई. त्यांना म्हटलं, बाबा तू रडत आहे, आता मुली झाल्या, आता मी निरोप देतो पण कोणी दारात येत नाही, मला आपलं जीव घेण्या कर्माचं दुःख भोगावं लागत आहे, माझ्या जीवनामध्ये निराशा पदरी आली. असं कोणत्या संतांनी सांगितलं
की कुटुंबामध्ये पैशा अडक्यामध्ये कलेमध्ये आसक्त झाले तर तुमच्या जीवनात सुख येते म्हणून. आणि आसक्त न होता विरक्तीनी आणि अनासक्तीनी कुटुंब पोचता येत नाही असं तुम्हाला वाटते का? वासनाची भवसागर आणि आसक्ती हाची खरा संसार आणि ज्ञाने त्याचा पावने पार. मोक्ष तो हा. हा